मित्रांनो, झालता असं की रात्री सळंगदार पाऊस होऊन गेला आणि आपण होतो गोधडी पांघरून मस्त पैकी झोपात. सकाळी उठल्यानंतर तोंड धुवून घेतलं, बाहेर चक्कर मारून पाहू म्हणलं, पण पाऊस व्हायला होता एकदम मापात. अच्छा. रात्री दगडासारख्या मोठ्या मोठ्या गारा पडत होत्या. अर्धा किलोची गार पडली होती या टापात. क्या बात है सर. चला म्हणलं आता 2-3 घोट चहा पिऊन घेऊ, पण थेंब सुद्धा नव्हतं कापात. उन्हाळा चालू असताना पाऊस पण झाला एकदम रौद्र रूपात. समझ गया. खतरनाक वावधानानंतर इंग्लिश तर शाबूत होते, पण गायब होऊन गेला होता आपला गावठी कुत्ता. मला वाटलं खाणीमध्ये खूपच पाणी असल, आपला तात्या मेला असल, पण अजून तो आहे बरं का जित्ता. क्या बात कर रहे. मोठमोठ्या गारांनी पण झाडं पार झोडून काढले होते, गळून पडला होता त्यांचा पत्ता. मोकार भूक लागून गेली होती, मग खाऊन घेतला शेव कमीन मुरमुरे जास्त टाकून भाता. अलग ही लेवल का बंदा था. पाऊस पण भडगळून गेलाय, त्यानं पण उन्हाळ्याकडून घेऊन टाकले आपल्या हाती सत्ता. अवकाळी पावसानं झोडपून काढली आपली लोखंडाची मालमत्ता. विजांचं आणि झाडांचं पण रात असतं एकमेकाशी वाकडं. अरे कहना क्या चाहते हो. झाडं पार मधोमध फाडून टाकले आणि रस्त्यावर पडले होते लाकडं. बात तो सही है. डोंगरामध्ये खायला तर नाहीचे, पण प्यायला नाहीये, त्याच्यामुळे आपल्या घरी आले होते 2-4 माकडं. अच्छा. मग ते पडेल झाडं आपल्या भावड्या भाऊनं बळजबरीने लोटून दिले तिकडं. पावसाला म्हणलं तू पडशील तर सुईनं पड, नुकसान काय करू नको, असं देवाला मी घालून घेतलं साकडं. तो ये बात है. लोटलं तरी ते लाकूड येत होतं परत इकडं. मग कचकन बोदड चाकून 1 तासभर कापित होतो बरं का पोरांनो कैरी. पावसानं पण माझ्या सहित सगळ्या लोकांची हाऊस करून टाकली, तो पण झालाय उन्हाळ्याचा वैरी. पुढे पाठवून द्या जर तुम्हाला आवडली तर आपली शायरी. चला, धन्यवाद.